नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्हालाही विश्वास बसणार नाही. कारण 15 जूनचा सोमवार कन्या राशीच्या जीवनात एक असा टप्पा घेऊन येत आहे ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात. हो मंडळी, ग्रह नक्षत्राच्या हालचाली काहीतरी वेगळे संकेत देत आहे. उद्या सकाळी एक अशी घटना घडू शकते, एक अशी बातमी मिळू शकते किंवा एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. त्यामुळे तुमच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलण्यास सुरुवात होईल. पण ही बातमी नेमकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल, धन, नोकरी, व्यवसाय, प्रेम की कुटुंब, याचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मंडळी, जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण मी सांगणार असलेल्या एक गोष्ट तुमच्या आयुष्यातील मोठी चूक होण्यापासून तुम्हाला वाचवू शकते. कधी कधी नशीब आपल्या दारात संधी घेऊन येते, पण आपण ती संधी ओळखू शकत नाही. नंतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. पण उद्याचा दिवस तसा नाही. उद्याचा दिवस तुम्हाला एक स्पष्ट संकेत देत आहे. विश्व तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जो व्यक्ती हे संकेत समजून घेईल तो पुढे काही महिन्यात मोठी प्रगती करताना दिसेल. मंडळी, गेल्या काही दिवसापासून तुम्ही खूप काही सहन केलं आहे. काही लोक आर्थिक अडचणीतून जात आहे, काही लोक नोकरीच्या चिंतेत आहे, काहींच्या नातेसंबंधामध्ये तणाव आहे, तर काही लोकांना असे वाटत आहे की नशीब त्यांची साथच देत नाही. पण लक्षात ठेवा, रात्र जितकी काळी असते तितकाच सूर्योदय देखील सुंदर असतो. पण कन्या राशीसाठी आता सूर्योदयाची वेळ जवळ येत आहे. उद्या सकाळी ग्रहाची अशी स्थिती निर्माण होत आहे की तुमच्या जीवनात अडकलेल्या अनेक गोष्टी हळूहळू मार्गी लागू शकतात. ज्या दारावर तुम्ही अनेक वेळा ठोठवले ते दार अचानक उघडू शकते. ज्या व्यक्तीकडून तुम्ही उत्तराची अपेक्षा करत होता ती व्यक्ती अचानक संपर्क करू शकते. ज्या कामासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली होती त्याचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. पण मंडळी, या सर्व गोष्टीसोबत एक इशारा पण आहे. कारण प्रत्येक शुभ काळासोबत काही परीक्षा देखील येतात. काही लोक तुमच्या प्रगतीवर नाराज असतील, काही लोक तुमच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोणती मोठी बातमी मिळू शकते, कोणत्या वेळेत नशिबाचे दरवाजे उघडतील, कोणत्या लोकांपासून सावध राहायचं, कोणती संधी गमवायची आणि शेवट एक असा उपाय जो तुमचं भाग्य अधिक मजबूत करू शकतो. मंडळी, जर तुम्ही मनापासून भगवान शिववर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. कारण उद्याचा दिवस महादेवाच्या कृपेचा दिवस आहे आणि असे मानले जाते की जेव्हा फक्त पूर्ण श्रद्धेने महादेवाचे स्मरण करतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. तर मंडळी, स्वतःला तयार ठेवा. कारण पुढील काही मिनिटात जे मी सांगणार आहे ते कन्या राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठा ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया. 15 जून सोमवारचा दिवस कन्या राशीसाठी नेमका काय संदेश घेऊन येत आहे. मंडळी, 15 जून सोमवार कन्या राशीसाठी सर्वसामान्य दिवस नाही. ग्रह नक्षत्राच्या हालचाली सूचित करत आहे की तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा बदल घडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात त्यांचा शेवट आता जवळ येत आहे. अनेक कन्या राशीच्या लोकांना असे वाटत होते की कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही. कामे शेवटच्या क्षणी अडकतात, लोक दिलेले शब्द पाळत नाही आणि नशिबाची साथ मिळत नाही. परंतु आता परिस्थिती बदलण्याचे संकेत आहे. बुध ग्रह हा कन्या राशीचा स्वामी ग्रह मानला जातो. बुधांचा प्रभाव वाढत असल्यामुळे तुमच्या विचारशक्तीमध्ये, निर्णय क्षमतेमध्ये आणि संवाद कौशल्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर दिसू येईल. ज्या गोष्टी तुम्हाला अधिक अशक्य वाटत होत्या त्याच गोष्टी आता सहज शक्य होताना दिसतील. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्व कधीही अचानक काही देत नाही. त्याआधी ते संकेत देत असते आणि सध्या तुम्हाला असे काही संकेत मिळत असतील. वारंवार एखाद्या व्यक्तीची आठवण येणे, एखादे स्वप्न पुन्हा पुन्हा दिसणे, एखादा नंबर सतत नजरेस पडणे किंवा अचानक मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे, तर हे साधे योगायोग नाही. हे विश्व तुम्हाला येणाऱ्या बदलासाठी तयार करत आहे. विशेष उद्या सकाळी काही कन्या राशीच्या व्यक्तींना अशी माहिती मिळू शकते ज्यामुळे त्यांच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलू शकते. ही माहिती नोकरीबद्दल असू शकते, व्यवसायातील नवीन संधीबद्दल असू शकते किंवा एखाद्या व्यक्तीकडून आलेल्या
संदेशाच्या स्वरूपातही असू शकते. पण महत्त्वाचे म्हणजे उद्याचा दिवस तुम्हाला जागरूक राहण्याचा सल्ला देत आहे, कारण नशिबाचे दरवाजे उघडताना तेव्हा नेहमी मोठ्या आवाजात उघडत असतात. अनेक वेळा एक छोट्याशा संधीची रूपांतर आपल्या समोर येतात आणि जो व्यक्ती ती संधी ओळखतो त्याचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून उद्या कोणतीही नवीन गोष्ट, नवीन प्रस्ताव किंवा नवीन माहिती दुर्लक्ष करू नका, कारण तीच गोष्ट तुमच्या यशाची पहिली पायरी ठरू शकते. आणि मंडळी, आपण जाणून घेणार आहोत आर्थिक बाबत करिअरमध्ये कोणती मोठी बातमी तुमची वाट पाहत आहे. त्यामुळे अनेक कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडू शकतात. मंडळी, आता आपण बोलणार आहोत त्या विषयाबद्दल ज्याची प्रत्येक व्यक्ती आतुरतेने वाट पाहत असते. धन, पैसा आणि आर्थिक प्रगती. 15 जूनच्या सोमवार कन्या राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठरण्याचे संकेत देत आहे. गेल्या काही काळात तुमच्यापैकी अनेकांनी पैशाशी संबंधित अडचणी अनुभवल्या असतील. कमाई होत होती पण पैसा टिकत नव्हता. कष्ट भरपूर होतं पण त्यानुसार फळ मिळत नव्हतं. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळत नव्हते, तर काही जण कर्जाच्या चिंतेत होते. पण आता ग्रहस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरत आहे. विशेष उद्याचा दिवस एखाद्या आर्थिक बातमीचा संकेत देत आहे. ही बातमी एखाद्या नवीन कामाच्या संदेशात संबंधित असू शकते. एखाद्या जुन्या व्यवहाराचा निकाल लागू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते किंवा उत्पन्न वाढण्याची संधी देखील मिळू शकते. तर मंडळी, विश्व कधी कधी आपल्याला अपेक्षित मार्गाने मदत करत नाही. ते नवीन दार उघडते आणि त्या दारातून समृद्धीचा मार्ग सुरू होतो. म्हणून उद्या जरा एखादी नवीन ऑफर, नवीन काम, नवीन भागीदारी किंवा नवीन प्रस्ताव समोर आला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याचा शांतपणे विचार करा, कारण त्यामध्ये भविष्यातील मोठे यश दडलेले असू शकते. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ शुभ संकेत देत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन जबाबदारी किंवा उत्पन्नाची चर्चा सुरू होऊ शकते. काही लोकांना अपेक्षेपेक्षा चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्सुकवर्धन आहे. नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा नवीन व्यवहार लाभदायक ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जितका पैसा येईल तितका शहाणपणाने त्याची बचत करणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा. कोणालाही पैसे उधार देताना विचारपूर्वक निर्णय करा, कारण ग्रह सांगत आहे की कमाईचे मार्ग वाढतील, पण योग्य नियोजन देखील तितके महत्त्वाचे असेल. मंडळी, उद्याचा दिवस तुम्हाला एक संदेश देत आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू मिळणार आहे. आणि आता भाग 3 मध्ये जाणून घेणार आहोत प्रेम, नातेसंबंध, कुटुंबामध्ये कोणत्या मोठ्या बदल घडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक कन्या राशीच्या लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलू शकतो. तर मंडळी, पैसा आणि यश महत्त्वाचे असेल, पण जीवनात खरा आनंद देणारी गोष्ट म्हणजे प्रेम आणि आपली माणसं. 15 जूनच्या सोमवारी कन्या राशीचं प्रेम जीवनामध्ये आणि नातेसंबंधामध्ये काही सकारात्मक घडामोडी घडवून आणू शकतो. गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल खूप विचार सुरू असतील. कदाचित तुम्ही कोणाचे वाईट पाहत असाल. कदाचित एखाद्या व्यक्तीच्या एक फोनची, एक मेसेजची किंवा एक भेटची अपेक्षा करत असाल. तर ग्रह सांगत आहे की आता परिस्थिती बदलण्यास सुरुवात होऊ शकते. ज्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाले होते ते हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्तीशी संवाद कमी झाला होता ती व्यक्ती पुन्हा तुमच्याशी संपर्क करू शकते. काही कन्या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्याची योग्य संधी मिळू शकते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे समोरच्या व्यक्तीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याचे संकेत देखील आहेत. कधी कधी प्रेमामध्ये घाई करणे नुकसानदायक ठरते. म्हणून उद्या कोणत्याही मोठे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. शांतपणे विचार करा, कारण योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य सुंदर बनवतो. जर चुकीच्या वेळी घेतलेला निर्णय पश्चातापाचे कारण बनू शकतो. म्हणून विवाहित लोकांसाठी देखील हा काळ चांगले राहण्याचे संकेत आहे. पती पत्नीमध्ये मतभेद कमी होऊ शकतात. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या मनाशी शांती देईल. विशेष आई वडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील. मंडळी, जर एखादे नाते टिकवायचे असेल तर अहंकार बाजूला ठेवा. ग्रह तुम्हाला हाच संदेश देत आहे. काही वेळा फक्त एक पाऊल पुढे टाकल्याने वर्षानुवर्ष अंतर संपते. म्हणून उद्या जर कोणाशी बोलण्याची संधी मिळाली तर मनातील
कडुत्ता सोडा, कारण कदाचित विश्व तुम्हाला तुमचे तुटलेले नाते पुन्हा जोडण्याची संधी देईन. आणखीन एक विशेष संकेत, काही अविवाहित कन्या राशीच्या व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही ओळख पुढे जाऊन महत्त्वाच्या नात्यात रूपांतरित होऊ शकते. म्हणून नवीन लोकांना भेटताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. मंडळी, प्रेम हे नशिबाने मिळते, पण ते टिकवण्यासाठी विश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक असतो. आणि उद्याचा दिवस तुम्हाला हाच मौल्यवान धडा शिकवू शकतो. आता पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या रहस्यमय संधीबद्दल, जी अचानक तुमच्या आयुष्यात येऊ शकते आणि तुमच्या भविष्यातील दिशा पूर्णपणे बदलू शकते. तर मंडळी, आयुष्यात काही क्षण असे असतात जे सुरुवातीला अगदी सामान्य वाटतात, पण नंतर लक्षात येते की ही त्या क्षणाची संपूर्ण आयुष्य दिशा बदललेली होती. 15 जून सोमवारी कन्या राशीच्या अनेक व्यक्तींसाठी अशाच एक संधीचे संकेत देत आहे. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित मार्गाने नेईल असे नाही, तर एखादा फोन कॉलच्या रूपात येऊ शकते, एखादा जुना मित्राच्या भेटीतून येऊ शकते, एखाद्या नवीन ओळखीतून येऊ शकते. मंडळी, कधी कधी विश्व आपल्याला प्रार्थनेचे उत्तर थेट देत नाही. हे आपल्यासमोर एक नवीन रस्ता उभा राहतो. अनेक कन्या राशीच्या व्यक्तींना उद्या अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल जिथे त्यांना एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय नोकरी बदलण्याचा असू शकतो, व्यवसायात नवीन पाऊल टाकण्याचा असू शकतो, किंवा एखाद्या नवीन ठिकाणी जाण्याच्या संबंधित असू शकतो. सुरुवातीला थोडी भीती वाटू शकते, मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. हे योग्य आहे? मी यशस्वी होईल का? मी धोका देईल का? पण ग्रह सांगत आहे की जर निर्णय विचारपूर्वक आणि आत्मविश्वासाने घेतला तर त्याचे परिणाम सकारात्मक असू शकतात. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, संधी अनेकदा अडचणीच्या वेशात येते. सुरुवातीला ती कठीण वाटते, पण नंतर तीच तुमच्या यशाचे कारण बनते. म्हणून उद्या कोणतीही नवीन जबाबदारी, नवीन काम किंवा नवीन प्रस्ताव समोर आला तर लगे नकार द्या. त्यांचा सखोल विचार करा, कारण कदाचित ती संधी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुम्ही यशस्वी नसाल. तर मंडळी, आतापर्यंत आपण जाणून घेतले शुभ संकेत, धनप्राप्ती, प्रेम, नातेसंबंध जाणून घेतले. पण प्रत्येक शुभ काळासोबत काही सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक असते, कारण अनेक वेळा नशीब आपल्याला मोठ्या संधी देते, पण आपल्या छोट्या चुकीमुळे ते संधी हातातून निसटून जाते. म्हणून 15 जून सोमवारच्या दिवशी कन्या राशीच्या व्यक्तींनी विशेष या 3 गोष्टी लक्षात ठेवा. मंडळी, तुमचा स्वभाव प्रामाणिकपणे आणि मदतीचा असतो, म्हणून तुम्ही अनेक वेळा लोकांवर सहज विश्वास ठेवता. पण ग्रह सांगत आहे की उद्या तुमच्या आसपास काही असे लोक असू शकतात जे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या योजना, तुमचे आर्थिक व्यवहार किंवा तुमच्या वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका. काही गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत गुप्त ठेवणे शहाणपणाचे ठरेल. उद्याचा दिवस भावनिकदृष्ट्या थोडा संवेदनशील ठरू शकतो. एखाद्या व्यक्तीचे बोलणे तुम्हाला दुखवू शकते, एखादी परिस्थिती तुम्हाला अपेक्षितप्रमाणे घडणार नाही, पण अशा वेळी रागाच्या भरात घेतलेला निर्णय पुढे जाऊन नुकसानदायक ठरू शकतो. म्हणून कोणत्याही वादामध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करा. 2 मिनिटे थांबा, विचार करा आणि मगच प्रतिक्रिया द्या, कारण संयम हाच उद्याचे सर्वात मोठे शास्त्र आहे. मंडळी, विश्व नेहमी मोठ्या आवाजात बोलत नाही, कधी कधी छोट्या संकेतामधून आपल्याला दिशा दाखवत असतो. पण उद्या एक छोटी संधी, छोटा प्रस्ताव आणि छोटी महत्त्वाची तुमच्यासोबत येऊ शकते. सुरुवातीला ती फार महत्त्वाची वाटणार नाही, पण भविष्यात त्याच गोष्टीचे मोठे परिणाम दिसू शकतात, कारण कदाचित तीच गोष्ट तुमच्या यशस्वी सुरुवात असू शकते. ग्रह सांगत आहे की उद्या तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप मजबूत असणार आहे, पण त्यासाठी संयम, जागरूकता आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. पुढील भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या मोठ्या रहस्याबद्दल. उद्या सकाळी मिळेली ती कोणती बातमी असू शकते जी कन्या राशीच्या अनेक व्यक्तींच्या आयुष्यात मार्ग बदलू शकते. तर मंडळी, आतापर्यंत आपण जाणून घेतलं 15 जून सोमवारी कन्या राशीसाठी किती महत्त्वाचा असू शकतो धन, नोकरी, प्रेम, नातेसंबंध आणि नवीन संधी याचे अनेक संकेत ग्रह. पण एक प्रश्न अजूनही उरतो, या शुभ ऊर्जेची जास्तीत जास्त लाभ कसा मिळवायचा? तर मंडळी, आज मी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि श्रद्धेने केलेला, प्रभावी मानला जाणारा उपाय सांगणार आहे. हा उपाय भगवान शिवच्या कृपेशी संबंधित आहे. सोमवारी महादेवाचा दिवस मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना
उपासना व्यक्तीच्या जीवनातील अडथळे कमी करण्यास मदत करतो. 15 जून रोजी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ आणि शक्य असलेले पांढरे कपडे फिकट रंगाचे घालावे. त्यानंतर घरातील देवघरात किंवा जवळच्या शिवमंदिरात जाऊन भगवान शिवचे शांत मनाने दर्शन घ्यावे. त्यानंतर लिंगावर स्वच्छ जल अर्पण करावं. जर शक्य असेल तर काही बेलपत्र अर्पण करावेत आणि मग मनोभावाने हा मंत्र जपावा. ओम नमः शिवाय हा मंत्राचा 108 वेळा जप करा. जप करताना तुमच्या मनात इच्छा, ध्येय आणि अडचणी महादेवासमोर व्यक्त करा. तर मंडळी, उपाय म्हणजे जादू नव्हे, उपाय म्हणजे सकारात्मक विचार नव्हे, आत्मविश्वास देतो. आणि जेव्हा श्रद्धा, मेहनत, योग्य वेळ एकत्र येते तेव्हा यशाचे दरवाजे उघडायला सुरुवात होते. म्हणून 15 जून सोमवारी दिवशी उपाय श्रद्धेने करा. महादेवाचे स्मरण करा. जर तुम्ही महादेवावर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा मंडळी. तर मंडळी, 15 जून सोमवारी कन्या राशीसाठी एक विशेष संदेश घेऊन आला आहे. कदाचित तुम्ही अनेक दिवसापासून संघर्ष करत असाल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की तुमची मेहनतीचे फळ अजून मिळाले नाही. कदाचित तुम्ही अनेकदा निराश झाला असेल. पण मंडळी, लक्षात ठेवा, विश्व कधीही कोणाची मेहनत वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अंधाराच्या रात्रीनंतर सूर्योदय होतो. उद्या सकाळी मिळणारी एखादी छोटी बातमी, एखादा फोन कॉल तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलण्याचे कारण बनू शकतं. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. कोणतीही परिस्थितीत हार मानू नका, कारण तुमच्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट कदाचित आज घडायची बाकी आहे. जेव्हा नशीब बदलण्याची वेळ येते तेव्हा त्याआधी विश्व काही संकेत देत असते आणि आजचा व्हिडिओ कदाचित त्या संकेतापैकी एक असू शकतो. जर तुम्ही मनापासून विश्वास ठेवत असाल, महादेव तुमच्या सोबत आहे, तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. आणि जर तुम्ही कन्या राशीचे असाल तर हे देखील नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच रोजच्या राशी भविष्य, ज्योतिष उपाय आणि प्रेरणादायक माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटू राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.